नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे थंडावले असून आता विधानसभेच्या वाऱ्याने जोरदार वेग घेतला आहे आणि याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्णय जाहीर करत आहे आणि याला केंद्र सरकारकडून देखील चांगला प्रतिसाद देण्यामध्ये येत आहे। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये याच मुहूर्तावर राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार 2000 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यामध्ये आला असून पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यामध्ये वाढीव रकमेचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याच्या प्रस्तावावर देखील आज केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे। तर मग काय आहे ती अपडेट आणि या अपडेटनुसार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा पुढील हप्ता किती रुपयांचा मिळणार आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील तुम्हाला किती तारखेला मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू होऊन आता 5 वर्षे पूर्ण झाली आहेत। योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये देण्यामध्ये येतात, पण मागच्या 5 वर्षांमध्ये महागाई वाढली, उत्पन्न खर्च वाढला, त्यामुळे पीएम किसान योजनेमधून मिळणारी मदत वाढावी अशा प्रकारची मागणी देखील शेतकरी करत आहेत। सरकारने वर्षाला किमान 12 ते 15 हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत। तसेच केंद्र सरकारच्या याच महिन्यामध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेचा निधी वाढण्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांसोबत काही कृषी तज्ज्ञांच्या मते पीएम किसान योजनेमधून मिळणारी मदत ही एकरी असावी। तसेच अर्थसंकल्पाकडेही शेतकरी नेते आणि कृषी उद्योगांच्या प्रतिनिधींनी पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याची जाहीर मागणी केली आहे, परंतु सरकार शेतकऱ्यांची नाराजगी करण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे, कारण सरकार पीएम किसानच्या निधीमध्ये फक्त 2000 रुपयांची वाढ या अंतर्गत करू शकते अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये येत आहे। खरे तर सरकार पीएम किसान योजनेचा निधी लोकसभा निवडणुकीच्या आधीच वाढवेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यामध्ये येत होती, पण आता सरकार हा निर्णय घेऊ शकते, पण पीएम किसानचा निधी किती रुपयांचा वाढू शकतो याविषयी वेगवेगळी मते आहेत, अपेक्षाही वेगवेगळ्या आहेत। शेतकरी पीएम किसानचा निधी वर्षाला 12 ते 15 हजार रुपये करावा अशी मागणी करत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारच्या निर्णयामुळे जास्त शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्याची भरपाई होत नाही, त्यामुळे पीएम किसानचा निधी वाढवा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प सादर होण्याची दाट शक्यता आहे आणि अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांनी शेतकरी नेते कृषी उद्योगांच्या बैठका घेतल्या आणि या बैठकामध्ये पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली। पीएम किसानचा निधी किमान 8000 रुपये करण्यामध्ये यावा अशा प्रकारची मागणी पुढे करण्यामध्ये आल्याचे सांगण्यामध्ये येते। उद्योगांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केल्याची सध्या माहिती देण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यामध्ये तुम्हाला वाढीव रकमेचा फायदा मिळणार आहे आणि याबरोबरच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा देखील तुम्हाला पुढील हप्ता याच काळामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतो। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।